आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काही रेज प्रेझेंट असतात. त्याच्यातल्या ज्या दोन इम्पॉर्टंट आहेत ते UVA आणि UVB. तर UVAमध्ये सगळे एक्सटर्नल फॅक्टर येतात, जसं की धूळ, ऊन, पोल्युशन वगैरे. आणि UVBमध्ये येतात इंडोर, जसं आता हे LED लाईट, मोबाईल, TV, लॅपटॉप याच्यातून निघणारे ब्लू रेज. ह्या दोन्हीपासून जे आहे ते प्रोटेक्शन आपलं सनस्क्रीन हे करतं. सो सनस्क्रीनचं खूप इम्पॉर्टंट काम आहे. पुरुष असो पण महिलांमध्ये थोडं जास्त प्रमाण आपल्याला दिसतं ते म्हणजे मेलाझ्मा आणि पिगमेंटेशनचं. तर मग त्यावर काही कायमस्वरूपी असा काही उपाय आहे का, म्हणजे इलाज आहे? हार्मोनल इम्बॅलन्स जर शरीरामध्ये आहे, त्यामुळे याचा रिकरन्स राहणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लाईफस्टाईलवरती पण कंट्रोल करावं लागेल. आपण बाहेरचं खूप काही ऑइली जंक फूड वगैरे खातोय का? आपली स्लीप पॅटर्न कशी आहे? कधी पण लेट झोपतोय आणि कधी पण उठतोय. मग परत जेवण करून इमिजिएट झोपतोय. याच्यामुळे पण जे तर शरीरातली उष्णता वाढते. उष्णता वाढली की मग कधी हे सगळे स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम्स येतात. एक अडल्ट बॉडीला मिनिमम 4 लिटर्स ऑफ वॉटर इंटेक हा पाहिजे. यंग जनरेशनमध्ये ज्यांना खूप ॲक्नेचं प्रमाण आहे, तर ते पाण्याचा इंटेक त्यांचा कमी आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तर त्यांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होतो, ॲसिडिटी पण होते आणि गॅसेस पण होतात. ॲक्ने प्रोन तुमची स्किन आहे, तर त्याला तुम्ही जास्त अजून इरिटेट होईल असे प्रोडक्ट वापरू नका. ऑनलाईन जे हे भेटतात, कॉमन इंडिकेशन्स असतात, आयडियली सुटेबल फॉर ॲक्ने प्रोन स्किन. काही दिवसांनी त्याचा अजून प्रकोप वाढतो. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण या पॉडकास्टच्या सिरीजमधनं वेगवेगळे आपले दैनंदिन आरोग्यविषयक ज्या काही समस्या आहेत त्या घेऊन येतो. त्याच्यावरचे वेगवेगळे उपाय आपल्याला इथले तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला मार्गदर्शन करतात. तर आज आपल्याकडे आहेत डॉक्टर संचित संजय पिलवणकर, ज्यांचा छत्रपती संभाजीनगर इथं रेल्वे स्टेशनजवळ क्युरा ॲस्थेटिक्स अँड ॲडव्हान्स लेझर सेंटर आहे, च्या अंतर्गत त्यांनी 2 वर्षात जवळपास 4000हून जास्त रुग्णांना नैसर्गिक पद्धतीनं आणि स्टेरॉइडमुक्त पद्धतीनं यशस्वी चिकित्सा केलेली आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्वचेच्या आणि केसांच्या ज्या काही समस्या आहे, ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं, अशा समस्यांचं विषयीचं आपण मार्गदर्शन, त्याच्यावरचे उपाय हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. व्हाईट कोट डायलॉग या आपल्या सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर, आता आपण त्वचेच्या संदर्भात बोलतो आहोत, तर प्रत्येकाची त्वचा ही वेगळी वेगळी असते. करेक्ट. मग त्या त्वचेच्या त्यांच्या जे काही गुणधर्म आहे त्याप्रमाणे त्यांचं स्किन केअर जे रुटीन आहे ते कसं असावं? येस. बेसिकली काय आहे की पहिले स्किन टाईप काय असतो त्या अकॉर्डिंगली हे स्किन रुटीन सिलेक्ट केलं पाहिजे. सो स्किन टाईपच्या बद्दल पहिले मी काही सांगतो. पहिले तर एक असते नॉर्मल स्किन, जी की जास्त ऑइली नाही, जास्त ड्राय नाही. तर ह्याच्यामध्ये जनरली ह्या स्किन टाईपला सगळे प्रोडक्ट सूट होऊन जातात किंवा जास्त काही स्किनचे इंडिकेशन्स पण दिसून येत नाही. सेकंड असते ऑइली स्किन, जे की जास्त चिपचिप ऑइल, तेल येणं चेहऱ्यावरती हे होणं. थर्ड असते एक कॉम्बिनेशन स्किन टाईप म्हणतात, त्याच्यामध्ये काही भाग ऑइली असतो, काही भाग ड्राय असतो. मग एक अजून असते सेन्सिटिव्ह स्किन. तर याच्यामध्ये कसं आहे की जास्त लाल होणं चेहरा किंवा स्किन, उन्हात गेलं किंवा काही पण कॉस्मेटिक प्रोडक्ट आपण अप्लाय केला, त्याच्याने इमिजिएटली जे स्किनला इरिटेट होती, तर दॅट्स सेन्सिटिव्ह स्किन. सो स्किन टाईपनुसार आपल्याला आपले रुटीन हे सिलेक्ट केलं पाहिजे. अँड त्याच्यामध्ये एक बेसिक हे आहे की पहिले एक जेंटल क्लिन्झर, त्यानंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आणि SPF म्हणजे सनस्क्रीन, ह्याचं रेग्युलरली आपण वापर केला पाहिजे. सो दॅट त्याचे लाँग टर्म आपल्याला स्किनला जे छान बेनिफिट्स दिसून येतात. सर, मॉइश्चरायझर वगैरे हे आपण म्हणजे बरेच जण रेग्युलर वापरतात, पण SPF जो आहे फॅक्टर, त्याच्यासाठी सनस्क्रीन लावा असे डॉक्टर सांगतात. तर तो फॅक्टर इतका महत्त्वाचा आहे? येस, ऑफकोर्स तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काही रेज प्रेझेंट असतात. त्याच्यातल्या ज्या दोन इम्पॉर्टंट आहेत ते UVA आणि UVB. तर UVAमध्ये सगळे एक्सटर्नल फॅक्टर येतात, जसं की धूळ, ऊन, पोल्युशन वगैरे. आणि UVBमध्ये येतात इंडोर, जसं आता हे LED लाईट, मोबाईल, TV, लॅपटॉप याच्यातून निघणारे ब्लू रेज. ह्या दोन्हीपासून जे आहे ते प्रोटेक्शन आपलं सनस्क्रीन हे करतं. त्याचं एकतर एक तर हा पॉईंट आहे जे प्रोटेक्शनचं आहे. सेकंड इज की ते एजिंग इफेक्ट जे आहे तर ते लवकर देऊ देत नाही. म्हणजे आपल्याला जे आहे की
आपण असं बघतो खूप सारे स्किनवरती रिंकल्स वगैरे खूप लवकर दिसतात आणि ते जर सनस्क्रीन नीट आपण प्रॉपर पहिलेपासून जर जे लोक वापरतात त्यांची स्किन अजून पण एक वय झाल्यानंतर पण जे तर लेट त्यांचं एजिंग इफेक्ट दिसतं. सो सनस्क्रीनचं खूप इम्पॉर्टंट काम आहे. त्यामध्ये परत मग क्वेश्चन कन्फ्युजन हे असतं प्रत्येकाला की SPF किती 30, 50, 70 असे काही वेगवेगळे नंबर्स आहेत. सो कसं ते सिलेक्ट करावं? तर आता त्याच्यामध्ये पण आपलं सनस्क्रीनमध्ये पण टाइप्स आहेत. जसे की एक नॉर्मल आहे, काही मॅट बेस्ड आहे, काही टिंटेड पण येतं आजकाल. म्हणजे आता सपोज फिमेल्स आहे ज्यांना काही वरती BB, CC क्रीम वगैरे लावण्याची सवय असते. बट हे जे आहे आता टिंटेड काही असे प्रॉडक्ट पण आले आहेत, की ते लावले की दुसरे काही वरती अजून लावण्याची गरज नाही. अँड त्याचं रिपिटेशन कसं असतं, की त्याची जी लाईफ असते एक अराउंड 4 to 6 पर्यंत स्टेबिलिटी असते. म्हणून त्याला रिअप्लाय करणं गरजेचं आहे. सो दिवसभरातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी मिनिमम ह्याचं रिअप्लिकेशन झालं पाहिजे. सनस्क्रीन इज अगेन आय विल से इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ते आपल्याला रुटीनमध्ये ॲड ऑन केलंच पाहिजे. म्हणजे अगदीच कंपल्सरी आहे, ते वापरलंच पाहिजे. येस. तर सर आत्ताच्या जर आपण बघितलं तर सगळ्यांमध्येच म्हणजे पुरुष असो पण महिलांमध्ये थोडं जास्त प्रमाण आपल्याला दिसतं ते म्हणजे मेलाझ्मा आणि पिगमेंटेशनचं. तर मग त्यावर काही कायमस्वरूपी असा काही उपाय आहे का, म्हणजे इलाज आहे? येस, त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये भरपूर क्लिनिकल प्रोसिजर्सद्वारा जे आहे तर तुम्ही त्याला लाँग टर्मपर्यंत कंट्रोल करून ठेवू शकतात. असं नाही की पिगमेंटेशन जे आहे बेसिकली हे का बरं येतं? फिमेल्समध्ये जास्त जे दिसून येतं. पिगमेंटेशनमध्ये आता भरपूर प्रकार असतात. बेसिकली काय आहे की हे पिगमेंटेशन नेमकं हे होतं कशामुळे आणि जास्त करून ते फिमेल्समध्येच का दिसून येतं आणि त्याला लाँग टर्मपर्यंत ते म्हणजे खूप लोकं असे पण आहेत पेशंट की ते बऱ्याच जागेंवरती उपचार करून आलेले असतात. प्रोसिजर करून पण काही होऊन पण जे आहे तर अगेन त्याचा रिकरन्स असतो. तर ते पहिले जाणून घ्या की का बरं होतं तो. सो बेसिक जे आहे तर हार्मोनल इम्बॅलन्स जर शरीरामध्ये आहे, त्यामुळे याचा रिकरन्स राहणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लाईफस्टाईलवरती पण कंट्रोल करावं लागेल. लाईफस्टाईलला तुम्ही हे करा, तुमची ईटिंग हॅबिट, स्लीपिंग हॅबिट, जास्त स्ट्रेस आहे का हे पण मॅटर करतं त्याच्यामध्ये. त्यानंतर काही तुम्हाला व्यसन आहे का? आता व्यसन सगळ्यांना काही ना काही असं नाही की फिमेल्सला नाही, सगळे काही ना काही आजकाल आहे, कोणी काय करतं. सो त्याच्यावरती पण तुम्ही कंट्रोल करा. त्या बेसिसवरती जे आहे तर तुम्हाला त्याचा लाँग टर्म एक छान रिझल्ट दिसून राहील. मग त्यानंतर क्लिनिकल प्रोसिजर्स त्याच्यासाठी आहे. लेझर थेरपीज आहेत, PRP आहे किंवा मायक्रो निडलिंग आहे. असे केमिकल पिलिंग वगैरे ह्या प्रोसिजरद्वारा जे आहे तर पिगमेंटेशनसाठी आपल्याला एक छान लाँग टर्मपर्यंत त्याचा रिझल्ट दिसून येतो. अँड अलॉंग विथ दॅट पोस्ट केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये अगेन तेच आलं, सनस्क्रीन, सिरम, मॉइश्चरायझर ह्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला वापरणं आहे. म्हणजे सो दॅट रुटीन जे आहे ते आहे, त्याची रुटीन तर पोस्ट फॉलो करणं आपल्याला आहे. जी कारण की काळजी घ्यायची ती 50% आहे. काम हे प्रोसिजर करेल, 50% काम हे पोस्ट केअर करेल. सो ते आहे. त्यामुळे पिगमेंटेशनला आपल्याला तसंच कंट्रोल करता येईल. म्हणजे असं अगदी घरगुती उपचार करून ते जाणाऱ्यातलं नसतं. एकतर ते येऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे किंवा हां सर, तर ते येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे खरं तर? ते येऊ नये म्हणून जे आहे तर आपल्याला आपलं लाईफस्टाईल, जसं मी पहिले हा पॉइंट बोललो. लाईफस्टाईलमध्ये जे आहे तर आपलं डाएट, आपण बाहेरचं खूप काही ऑइली जंक फूड वगैरे खातोय का? आपली स्लीप पॅटर्न कशी आहे? कधी पण लेट झोपतोय आणि कधी पण उठतोय. मग परत जेवण करून इमिजिएट झोपतोय. याच्यामुळे पण जे तर शरीरातली उष्णता वाढते. उष्णता वाढली की मग कधी हे सगळे स्किन आणि हेअरचे प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतर तुमचं वॉटर इंटेक आहे का? वॉटर इंटेक हा खूप इम्पॉर्टंट हे आहे फॅक्टर याच्यामध्ये. त्यानंतर आपलं जरी नाही तुम्ही मेडिसिन्सवरती हे झालं, पण तुमच्या डेली याच्यामध्ये फ्रुट्सचा इंटेक आहे का? हे फ्रुट्समध्ये एक नॅचरल अँटीऑक्सिडंट, सगळे विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे याच्यातून नॅचरल सोर्स आहे. जे की मेडिसिन्समध्ये जे आहे ते सिंथेसाइज करून ह्याच्यामध्ये आणलं जातं. तर तेच आपण नॅचरल इंटेक असेल जर आपला, तर ते चांगलंच राहील. अँड अगेन जे आहे तर स्टेरॉइड फ्रीवालं तुम्ही प्रोडक्ट्स यूज करा. त्याच्यामध्ये काय आहे की ॲटलीस्ट इमिजिएट तुम्हाला थोडंसं स्लो रिझल्ट दिसेल स्टेरॉइड फ्रीवाले प्रोडक्ट्सचा. बट तो लाँग टर्मसाठी तुमच्या स्किनसाठी हेल्दी आणि चांगलं ठेवेल त्या स्किनला. सर आता आपल्या बोलण्यातनं एक आलं की पाणी. मग पाण्याचं इंटेक म्हणजे पाणी पिणं आणि जे पाण्याचं आपल्या शरीरात किती आपण घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याचा त्वचेशी कसा संबंध असतो? येस. एक अडल्ट बॉडीला मिनिमम 4 लिटर्स ऑफ वॉटर इंटेक हा पाहिजे.
कारण की कसं आहे की उष्णता ती वाढून देणार नाही. भरपूर कॉमन एक इंडिकेशन दिसून येतं की जे यंग जनरेशनमध्ये ज्यांना खूप ॲक्नेचं प्रमाण आहे, तर ते पाण्याचा इंटेक त्यांचा कमी आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तर त्यांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होतो, ॲसिडिटी पण होते आणि गॅसेस पण होतात. म्हणजे गॅसेस असं नाही की गॅस पास होणं, सारखं जेवण झालं की सारखं ढेकर ढेकर येणं येणं. किंवा पोटात ब्लोटिंग होणं, तर ह्या गोष्टी पण होतात. तर वॉटर इंटेक आपला एक प्रॉपर मात्रामध्ये असेल, तर ह्या गोष्टीला ह्या म्हणजे कॉमन इंडिकेशन्सवरती त्याचा बेनिफिट होईल. आणि तेच जे तर ॲक्ने म्हणजे ड्राय स्किन होतीये, तर हायड्रेशन आतून नाहीये ना, त्यामुळे पण हे आहे. तर हे नॅचरल हे आहे आणि कोणत्या याचं काही मला तर वाटत नाही पाणी पिण्याचा काही साईड इफेक्ट आहे, की जास्त पिला रे मला तर झोप येईल आता. अशातलं असं काही हे काही नाहीये. नाहीये. बरोबर. आपलं शरीर 70% पाणी आहे. त्याच्यामुळे पाणी किती महत्त्वाचं आहे. ते थोडक्यात की आपली उष्णता आणि टॉक्झिन्स बॉडीमध्ये जर येस, येस. आपण बॉडी वाढू दिले डिटॉक्स नाही होते. येस. हं. तर पाण्याने ते डिटॉक्स व्हायला मदत होते. म्हणजे करेक्ट. आपोआपच हे प्रॉब्लेम्स कमी होतात. हं. तर तुम्ही ॲक्नेचा विषय काढला सर, तर हल्ली म्हणजे जे वय आहे किशोरवयीन मुलांमध्ये एक साधारण थोडं जेव्हा अडल्ट एजला यायला लागतात त्यावेळेस ॲक्नेचं प्रमाण वाढतं. त्यांच्यात हार्मोनल चेंजेस होत असतात हं. त्यावेळेस. तर त्यांना ते इरिटेट होतात आणि बऱ्याच वेळेला ते काय करतात की ते फोडतात. हं. तर ते फोडल्यानंतर ते कमी होण्याच्या ऐवजी त्याचं ते काळे डाग होण्याचं ते प्रमाण वाढतं. हं. अशा वेळेला हे कसं थांबवावं त्यांनी आणि त्यावर काय उपाय आहे? पहिले तर कसं आहे, की एक एज ग्रुप आहे 16 ते 36 ह्या एज ग्रुपमध्ये जे तर पिंपल्स, ॲक्ने ह्यांचं येणं-जाणं हे कॉन्स्टंट कॉमन असेल. याला आपण कंट्रोल करू शकतो बाय अ प्रॉपर स्किन केअर रूटीन, बाय सम क्लिनिकल प्रोसिजर्स. तर जर असं ॲक्ने प्रोन तुमची स्किन आहे, तर त्याला तुम्ही जास्त अजून इरिटेट होईल असे प्रॉडक्ट वापरू नका. ते तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही त्याचं हे करा. असं ऑनलाईन जे हे भेटतात कॉमन इंडिकेशन्स असतात सुटेबल फॉर आयडियली सुटेबल फॉर ॲक्ने प्रोन स्किन, ॲक्ने मार्क्स, पिगमेंटेशन वगैरे हे कॉमन इंडिकेशन वापरून आपण हे वाचून मागून तर घेतो आणि वापरून जे आहे तर काही दिवसांनी त्याचा अजून प्रकोप वाढतो. तर पहिले आयडेंटिफाय करा तुमची स्किन टाईप काय आहे आणि तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट सुटेबल आहे. तर याच्यासाठी तुमच्या तज्ञ डॉक्टरांनाच भेट घेऊन याच्यामधलं डिसिजन घ्या. आणि फोडण्याबद्दल तुम्ही म्हणत होते. तर आता कसं आहे की पिंपल पॉपिंग हे एक खूप असं कोणाला छान पण वाटतं. तुम्ही आता सपोज YouTubeवरती वगैरे स्क्रोल केलं तर तुम्हाला पिंपल पॉपिंगचे असे व्हिडिओज दिसतील जे मिलियनमध्ये व्ह्यूज आहे. लोकांना काय आनंद होतो काय माहिती, फोडतात आणि लोकं बघत पण असतात. तर ते हे जे आहे तर कसं आहे की ठीक आहे, ते असं टेम्पररी तो हॅपीनेस वाटत असेल मे बी किंवा काही पेनफुल पण असतात. त्याच्यातलं ते सगळे जे पस्ट्युल्स आहेत ते सगळं बाहेर निघून गेलं तर ती जे त्याच्यातलं स्वेलिंग एडेमा आहे तर तो कमी झाला तर पेन पण कमी होतं. तो एक हे एक सॅटिस्फॅक्टरी भाग 2 मिनिटाचा राहिला. पण त्याचं जे नेक्स्ट हे आहे, की आता जसं ती फोडल्यामुळे जे आहे तर त्याच्यातलं जे पस्ट्यूल जे बाहेर निघतं, तर ते स्किनला फाडून बाहेर येतंय. त्याच्यामुळे काय की तिथलचे सेल्स डेड होत आहेत आणि त्यामुळे जे आहे आणि आपली जी स्किन आहे तर ही नॅचरली याच्यात बनलेली आहे. म्हणजे आपली सॉरी बॉडी जी आहे तरी कंप्लीटली सेल्सची बनलेली आहे. जसं त्याला जी ही स्पेस भेटते तसं ती रिपेअर होणं स्वतः सुरू करते. तर मग आता जी हॉलो स्पेस बनली जिथून ती पस्ट्यूल निघालं होतं, तर ते तसंच ते डेव्हलप झालं स्कार्समध्ये म्हणजे चेहऱ्यावरती होणारे खड्डे. तर हे जे अच्छा. खड्डे आहे तर याला मग अगेन हे क्लिनिकल प्रोसिजरद्वारा याला आपण रिव्हर्स करता येतात. जसे त्याच्यामध्ये मायक्रो निडलिंग किंवा फ्रॅक्शनल CO2 अशा गोष्टी असतात किंवा अजून पण भरपूर केमिकल पील वगैरे आणि काही पोस्ट केअर, होम केअरनी त्याला करता येतं. बट माझं हे सांगणं आहे की अननेसेसरी फोडू नका सो दॅट तुम्हाला या पुढच्या महाग गोष्टींकडे जाण्याची गरज पडणार नाही. अँड असं पण आहे की औषधांद्वारा वरतून एक प्रॉपर स्किन केअर करून जे आहे तर आपण ॲक्नेला सप्रेस करू शकतो. त्यांना बसवू शकतो सो दॅट ते फोडण्याची तर गरज पडणारच नाही आणि ते स्वतःहून पण काही डागच सोडणार नाही. हां, म्हणजे येस. काळे डाग पडणार नाही. हां. नंतरचा जो पुन्हा हं. मनस्ताप होतो तो सगळा वाचेल. थोडक्यात त्यांना असं वाटायला लागलं, की आपल्याला ॲक्ने यायला लागले, तर त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. 100%. त्याचे टाईप आणि कशामुळे होतंय त्याचं निदान करणं येस, सोपं येस. जाईल. येस. तर निदान कशा पद्धतीने त्याच्या काय उपचार पद्धती आहेत म्हणजे तुमच्याकडे? अ, अशा स्किनची जेव्हा जे ॲक्ने प्रोन स्किन असेल, तर त्याचं निदान कशा पद्धतीने काही मेथड्स आहेत? पहिले तर कसं असतं, की एक जनरल आता एक 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 एज ग्रुप आम्हाला कळून जातो, की हां, ठीक आहे याच्यामध्ये हे जे प्रॉपर एक जनरल इंडिकेशन्स असतात, की आम्ही तेच क्वेश्चन त्यांना डिटेल कन्सल्टेशनमध्ये हेच सगळं चर्चा होती.
जसं आता मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही हे करतो, तर त्याच्यामध्ये सगळं सेमच असतं की क्वेश्चन्स आम्ही तेच विचारतो, तुमचे सगळे लाईफस्टाईल जाणून घेतो, तुमचं स्लीप पॅटर्न, तुमचं जेवणाचा वेळ कसा आहे, तुमचं डेली ऑइली फूड, जंक फूड याचा इंटेक आहे का, नॉनव्हेज खाताय तर किती प्रमाणात खाताय, किंवा कसं त्याचं रुटीन आहे, जेवण झाल्या लगेच झोपताय का, हे सगळं जे आहे सगळ्यांना माहिती असतं, पण ते कळत नसतं की आपण कुठे चुकतोय. सो हेच डिटेल कन्सल्टेशनमध्ये आम्ही त्यांना ते गायडन्स करतो. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की नॅचरल पद्धतीने, जसं माझं प्रॅक्टिसचं तेच आहे की आय प्रॅक्टिस स्टेरॉइड फ्री अँड मॅक्झिमम जे आहे तर विटामिन थेरपीवरती मी फोकसफुली काम करतो. सो दॅट काय आहे की रिकरन्स त्याचा राहत नाही ॲक्नेचा. ॲक्ने झालं किंवा पिगमेंटेशन झालं, ते लवकर त्याचा रिकरन्स होत नाही, कारण जिथं जी डिसऑर्डर जी बॉडीमध्ये आहे तर त्यालाच आपण फुलफिल प्रॉपर करेक्ट केलं, सो त्याचा रिकरन्स हा थांबतो किंवा स्लो होऊन जातो. सर, ॲक्नेसोबतच ह्या वयातल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये आपण अकाली पांढरे केस होण्याचं प्रमाण पण आपण वाढताना बघतोय आता. त्याची नेमकी काय कारणं आहेत आणि त्यावर काय उपाय आहे? पहिले तर याच्यामध्ये आहे विटॅमिन डिफिशियन्सी. दुसरं आहे की त्यांचं लाईफस्टाईल. कोणी आता खूप यंग एजमध्ये मुलं-मुली जे आहे तर भरपूर काही ॲडिक्शन्स, व्यसनच्या आधारी जाऊ लागले. त्यामुळे पण जे आहे तर जे एजिंग इफेक्ट होतात, जे पुढे चालून त्यांच्या 35-40 मध्ये दिसणार, तर ते आत्ताच 16-15 वर्षामध्येच दिसून येत आहे. केस पांढरे होणे किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या येणे, हे जे आहे. तर हे जे सगळे व्यसन आहे तर हे सगळे याला लवकर आणताय पहिले. तर प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स असं याला म्हटलं जातं. हे व्हाईट हेअर्स जे होतात, तर याला फर्स्ट इज विटॅमिन डिफिशियन्सी, सेकंड इज लाईफस्टाईल, थर्ड इज आपलं डाएट, हे मॅटर करतं. त्यानंतर काही स्ट्रेस आहे का, आपलं स्लीप पॅटर्न पण याच्यावरती मॅटर करतं. सगळं याच्याद्वारा याला तुम्ही करेक्ट केलं हे सगळं लाईफस्टाईल डिसऑर्डरला, तर एजिंग इफेक्ट किंवा हे प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स याला आपण कंट्रोल करू शकतो. त्याला आता हे करायचं, रिव्हर्स करायचं. तर रिव्हर्स जे आहे तर अगेन विटॅमिन थेरपी, काही औषधं आता छान आले आहेत. त्याच्या डेली इंटेकनी जे आहे तर त्याला आपण ॲटलिस्ट असं नाही इमिजिएटली ते ब्लॅक होऊन जातील परत, बट न्यू ग्रोथ तरी स्टॉप होईल आणि हळूहळू ते रिव्हर्स होतील. त्याच्यासाठी काही औषधं, सिरम्स वगैरे अशा पण गोष्टी आहेत. त्याचं डेली ॲप्लिकेशन अँड इंटेकनी आपण याला कंट्रोल आणि रिव्हर्स करू शकतो. हां, म्हणजे एकदम Yes. सुरुवात आहे असं लक्षात आलं तर आपण उपायांनी ते करू शकतो. हां. तुम्ही आत्ता व्यसनांचा विषय काढला, तर बऱ्याच जणांना स्मोकिंग, व्हेपिंग आणि अल्कोहोलचं म्हणजे घेतात. तर त्याचा कसा स्किनवर परिणाम होतो? आता त्यावर उपाय पण काय आहेत? उपाय तर त्याच्यावरती एक आहे, ते बंद नका करू, बंद करा. हा सिंपल उपाय आहे. बट त्याचे होणारे काही साईड इफेक्ट्स किंवा जे हे आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो. आता जसं स्मोक म्हणजे सिगरेट, हे ते आता जुन्या जमान्यापासून हे चालू आलंय, किंवा हुक्का, आता नवीन आलं वेप. तर वेप जे आहे तर इंडियामध्ये बॅन आहे, बट स्टील काही मार्गांनी बरोबर येतं, इथं सेल होतं, सगळं चालू आहे. आता ते बॅन तर केलं त्यांनी, बट तरी कसं काय सेल होतंय, तर ते त्याच्यावरती गव्हर्नमेंटचं ती जिम्मेदारी असं वाटतं मला. तर याचं जे आहे तर जो स्मोकचं प्रमाण आहे वेपमध्ये जेवढा इनेल होतो, तर तो हेवी आहे. आणि परत कसं आहे की त्याच्यामध्ये जे आता ते बॅटरीवर चालतं ती डिव्हाइस, त्याच्यामध्ये पण ते बॅटरी आहे, बॅटरीमध्ये कार्बन आहे, कार्बनचा तो हे होतोय, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे काही फ्लेवर्स वगैरे येतात म्हणतात. तर याच्याद्वारा ते सगळे हे म्हणजे जास्त हानिकारक आहे नॉर्मल ते बीडी सिगरेटपेक्षा. पण लोकांना आजकाल यंग जनरेशनला त्याचा खूप क्रेज आलाय, की असं कूल वाटतं त्यांना की वेप हे करतोय, पॉकेटमध्ये काढून कॅरी करणं वगैरे हे गोष्टी. तर हे जे आहे तर त्याचा काही वास पण येत नाही, जसं कम्पेअर्ड केलं सिगरेटसोबत. तर ह्या रूममध्ये कोणी जर स्मोक केलं तर आपल्याला सगळ्यांना, कोणाला शिंकेल, कोणाला काय येईल. तर वेपचं तसं काही दिसून येत नाही, काही लक्षण दिसून येत नाही की कशाचा वास आला, असं वाटतं की रूम फ्रेशनर आहे, असं हे होतं. बट ते शरीरासाठी जास्त हानिकारक आहे. त्याचे आता भरपूर केसेस तुम्ही जर गुगलवरती, यूट्यूबवरती सर्च केलं, लंग्सचे खूप आजार वेगवेगळे जे आतापर्यंत नव्हते कळून येत, आयडेंटिफाय नव्हते होत, असे जे तर हे कंटिन्यू 2 वर्ष 4 वर्षाच्या वेपिंग च्या याच्यानी हे होत आहे ते. तर ते शरीरासाठी, लंग्ससाठी, बॉडीसाठी सगळं जे आहे तर ते बोन्सला डेन्सिटी त्याची कमी करते. हे मेजर हे आहे. इवन अल्कोहोलचं पण जे आहे तर आजकाल असे भरपूर हेच, इवन मेल, फिमेल, मुलं, मुली यांना एकदम कूल वाटतं. आपण मोठ्या सिटीजमध्ये गेलो तिथे एकदम कॉमन हे झालेलं आहे. तर हे थोडं चुकीचं
दिशेने चाललंय जनरेशन, तर याला कंट्रोल केलं पाहिजे. स्वतःहून त्यांनी पहिलं डिसाईड करा की आपण काय करतोय, हे आपल्यासाठी याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, पुढे चालून याचे आपल्याला काय दुष्परिणाम सगळे भोगावे लागतील. तर त्यामुळे ते थोडं हे स्वतःहून डिसाईड जर कराल तर त्याच्यातून तुम्ही सुटका घेऊ शकाल. हां, म्हणजे नंतर कळलं असे काही प्रॉब्लेम झाले, तर त्यावेळेस पस्तावा करण्याव्यतिरिक्त काहीच त्यांच्या हातात नसेल, कारण ती वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे बरोबर. तरुणांनी नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि जर कोणी डिसाईड करत असेल हे पाहून की आता आपल्याला याला क्विट करायचं आहे, तर चांगलं डिसिजन आहे ते. अँड त्यासाठी जे तर तुम्ही योगासनचं सुरुवात करू शकतात, प्राणायाम करा. याच्याने पण बॉडी चांगली डिटॉक्स होईल. पाणी प्या, छान जास्त क्वांटिटीमध्ये प्या. बॉडी व्हिटॅमिन सी नॅचरल जे आहे तर संत्री, ऑरेंज हे आपलं किंवा लिंबू पाणी हे नॅचरल सोर्सेस आहे व्हिटॅमिन सीचे. तर त्याचा इंटेक तुम्ही चांगलं ठेवा. बॉडीला जे आहे तर चांगलं फायबर्सवाले फ्रूट्स खा, ॲपल वगैरे. अशाने जे तर तो बॉडी पहिले ते सेल्स परत जे डॅमेज्ड आहे ते हळूहळू रिकवर होतील आणि त्यांना केलेले ते इल इफेक्ट जे होणार आहे पुढे तर ते थोडंसं कमी प्रमाणात होतील आणि हळूहळू ते सगळं रिपेअर पण होईल बॉडी. म्हणजे खरंच हा पॉडकास्ट पाहून जर असे जे निर्णय घेतील त्यांचं म्हणजे आम्ही समजू की आमच्या पॉडकास्ट करण्याचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं आणि जर त्यांनी आत्ता लक्षात आलं सोडलं तर कशा पद्धतीनं तुम्ही त्याला रिकव्हर करू शकता हे पण तुम्ही सांगितलं. सर आता हल्ली ना मार्केटमध्ये असे स्किन व्हाईटनिंगचे प्रॉडक्ट्स इतके ल्युक्रेटिव्ह असतात की लोक त्यांना बळी पडतातच की त्यांना वाटतं अरे बापरे इतके छान रिझल्ट्स हे वापरलं की माझाही मेलाझ्मा कमी होईल, माझाही ॲक्ने जातील, माझं पिगमेंटेशन कमी होईल आणि त्याच्यामुळे त्या भूलथापांना बळी पडतात. तर यासाठी काय करावं? येस, ऑफकोर्स. हा तुम्ही एकदम खूप चांगला टॉपिक क्वेश्चन विचारला मॅम. आता स्किन व्हाईटनिंग हे काही ओव्हरनाईट होणारं गोष्ट नाही आहे आणि ज्या प्रोडक्ट असे जे दावा करतायत की 7 दिवसात 8 दिवसातच एकदम सगळं काही काळ्या स्किनचं गोरं होण्यामध्ये कन्वर्ट होण्याचा दावा करताय किंवा काही होता पण आहे, तर तुम्ही पण हा विचार करा सगळ्यांनी की असे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल असे असतील की त्याच्याद्वारा ते फास्ट काम करतायत. तर ते केमिकल काही नाही, दॅट्स स्टेरॉइड. आणि याच्याने काय आहे की स्किनला जे आहे तर तो दुष्परिणाम हा थोड्याच दिवसात तो दिसून येतो. आपल्याला एक टेम्पररी वाटतं की अरे वा किती छान स्किन झाली, गोरं झालो किंवा डाग गेले, वांग सगळे कमी झाले. पण हे स्टेरॉइडवाले काय करतात की आपल्या त्वचेला जी आपलं जे स्किन आपलं जे टेक्स्चर आहे तर त्याला ते पातळ करण्यास सुरू करतं. एक्सफोलिएशन जास्त झाल्यामुळे जे आहे तर ती स्किन कन्वर्ट होती सेन्सिटिव्ह टाईपमध्ये. त्यानंतर जे येतं आपण कोणतंही प्रोडक्ट वापरू किंवा काही लॉंग टर्म किंवा त्याला सोडल्यानंतर त्याचं डबल जेवढं पहिले होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ते पिगमेंटेशन किंवा पिंपल्स येणं हे गोष्टी होतात. तर आता भरपूर आहे की जे रॉंग मार्गाने इथे सेल होत आहे प्रोडक्ट असे. अँड त्याला आपल्याला कम्प्लिटली वापरायला नाहीच पाहिजे. जे आहे तर एक स्किन केअर रुटीन छान पद्धतीने फॉलो करा तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना त्यांच्या कन्सल्टेशन नंतर आणि जे तर याचा अवॉइड करा. म्हणजे शॉर्टकट्स आर ऑलवेज डेंजरस जसं आपण 100% करेक्ट. तसं तुम्ही एकदम म्हणजे- शॉर्टमध्ये बोलले म्हणजे मी खरं म्हणजे ज्यांना वाटतं की इन्स्टंट काही नाहीये कारण Instant शेवटी नाहीये. आपली बॉडीला ते रिॲक्ट करायला वेळ लागतो आणि स्टेरॉइड्स शक्यतो वापरूच नाही. येस. सर हल्ली बोटॉक्स आणि केराटिन ट्रीटमेंट केली जाते, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा ते करावेत करू नयेत याबद्दल काय सांगाल? बेसिकली हेअर्सला जे हे बोटॉक्स केराटिन ट्रीटमेंट केले जाते तर केस तर स्ट्रेट सुंदर छान दिसतातच आणि प्रत्येक फिमेलला असं वाटतं की आपले केस सुंदर सॉफ्ट आणि असे चांगले दिसावे म्हणून हे करतात. बट काय होतं की ते अगेन असतं खूप केमिकलवालं अँड त्याच्यामध्ये जे तर ते लॉंग टर्म बेनिफिट त्याचा काही दिसत नाही कारण की त्याला मेंटेन करायला अगेन त्याचेच केमिकलवाले प्रोडक्ट वापरावं लागतात सो दॅट त्याची केलेलं जी लाईफ आहे ती जास्त दिवस राहावी. त्याच्यात काय की स्काल्प आपला जो आहे तर त्याला जो नॅचरल नरिशमेंट पाहिजे ते होत नाही कारण की हे शॅम्पूज वगैरे जे आहेत एक्सफॉलिएटिंग आहेत तर स्काल्पला ओव्हर ड्राय करतायत, नॅचरल ऑइलचं प्रोडक्शन ते थांबवून देतात. त्यामुळे ड्राय स्काल्पमुळे डॅन्ड्रफ होणं आणि डॅन्ड्रफ झालं की तिथूनच जे तर स्काल्पची जी हेल्थ आहे ती डॅमेज होणं सुरुवात होते. सो त्याला आपण अवॉइड केलेलं बेटर आहे. तिथूनच मग हेअरफॉलचं सगळं हे सुरुवात होऊन जाते. तर आता भरपूर असे पेशंट्स आहेत फिमेल्स की ज्यांनी केलं 6 महिन्यानंतर दे आर
आता खूप परेशान आहेत की आता हे आहे याच्याने, तर त्यासाठीच आम्ही एक हेअर रिवाईव्ह किट पण लॉन्च केली आणि त्याचा छान लोकांना सगळ्याच आमच्या पेशंट्सला फायदा झाला आहे. 3 to 6 मंथ्सपर्यंत त्याचं ड्युरेशन असतं यूज करायचं. त्याच्यामध्ये काही शॅम्पू, स्काल्प सिरम, नरिशमेंट देण्यासाठी आणि त्यानंतर काही मेडिकेशन्स असतात टॅब्लेट्समध्ये जे की विटॅमिन्सच हे आहे अगेन स्टेरॉइड फ्री. तर अशा गोष्टींचा वापरने जे आहे तो त्यांचा हेअरफॉल कंट्रोल झाला आहे. इवन मेल पॅटर्नमध्ये पण आता माणसांमध्ये पण जे आहे तर खूप यंग एजपासून मुलांमध्ये हेअरफॉल होत आहे, हेअर थिनिंग होत आहे आणि मग ते एक जे आहे तर ॲलोपेशिया वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये ते कन्वर्ट होत आहे. सो त्यासाठी पण जेव्हा हेअरफॉल सुरू होतं आहे तर त्या वेळातच तुम्ही पहिलेच ट्रीटमेंट तुमची सुरू कराल तर होऊ शकतं की जे मेजर होणार आहे तर ते आपण त्याला पहिलेच थांबवू शकतो. आणि भरपूर असे छान औषधं आता अवेलेबल आहेत की त्याचे काही साईड इफेक्ट नाही, काही लाँग टर्म यूज जरी केलं तरी त्याचं आपल्याला बेनिफिटच राहणार आहे. जसं आपण काही ना काही शॅम्पू किंवा सीरम, ऑइल वगैरे वापरतोच, तर व्हाय नॉट टू चूज अ मेडिकेटेड वन. तर अशा गोष्टींचा आपण वापर करा आणि ते पण तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून हे करा. करून कारण त्यांच्या त्यांच्या स्किन टाईप प्रमाणे स्किन, हेअर तुम्ही जे काही एज आहे त्याच्यात सगळं तेच डिटेल सगळ्याच गोष्टी कन्सल्टेशन मॅटर करतात. प्रॉपर करून मग हे केलेलं बेटर. बरोबर. येस. प्रॉपर कन्सल्टेशन. त्यामुळे त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. हां, इन केस आजकाल असं सगळ्या झालं तरी गोष्टीला सोल्युशन असतो. सोल्युशन्स आहेत, हं. इलाज आहेत येस. आणि ते सक्सेसफुल होऊ शकतात. हं. सर मग रोज शॅम्पू वापरावा का केसांना? शॅम्पू वापरू शकतात जे की डेली यूजवाले जे आहे तर एकदम माईल्ड शॅम्पू जे असतात ते तुम्ही डेली वापरू शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये ते हे बघा पॅराबिन, सल्फेट फ्री वगैरे आहे का? म्हणजे केमिकल फ्रीवालं किंवा नॅचरल आयुर्वेदिक बेस्ड शॅम्पूज तुम्ही यूज करा डेली ह्याच्यासाठी. जर डॅन्ड्रफ असेल तर वीकली ट्वाईस ऑर थ्राईस अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यूज करू शकतात किंवा काही ऑइलिंग वगैरे पण आता हे असतं. खूप एक क्वेश्चन हा पण एक हे आहे की ऑइल ओव्हरनाईट ठेवायचं का काय ठेवायचं? तर त्याच्यानी पण काय आहे की आता जर ॲक्ने प्रोन स्किन आहे आणि ते तेलामुळे ते पण हे आलं चेहऱ्यावरती तर अजून ते ॲक्नेचं प्रमाण पण वाढतं. तर जर तुम्हाला ऑइलिंग करायचं तर तुम्ही 1 घंटा पहिले पण करा आणि मेजरली जे आहे तर हेअर लेंथला न लावता स्काल्पला लावा फक्त सो दॅट जे नरिशमेंट स्काल्पला पोहोचणे कारण तिथून तर केस उगतात मेन. तर बरोबर. तिथंच तुम्ही हे जरी दिलं तरी चालतं. सो हां, म्हणजे दॅट्स ऑल. तुमची चेहऱ्याची स्किन ऑइली होणार नाही आणि 1-1.5 तास ठेवलं तेल तरी सफिशियंट होतं. येस. हं. सर आता पुरुषांमध्ये खास हं. करून एक बाल्डनेस एक ज्याला मेल बाल्डनेस हं, म्हणजे हं. एक टक्कल हां. पडण्याचं प्रमाण खूप वाढतं. तर यावर काय उपाय आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय पण काय आहेत? अ, त्याच्यामध्ये चांगले आहे ते आता की आपलं एज काय आणि काही हेरिडेटरी पॅटर्न आहे का घरामध्ये हे पण मॅटर करतं की वडिलांच्या साईडला कोणाचे गेलेले आहे किंवा आईच्या साईडला तर ती अनुवंशिकता पण येते. त्याच्यामुळे पण ते हेरिडेटरी असतं. अँड मग आपलं डाएटमध्ये काय आहे की म्हणजे कशामुळे हे होतंय पहिले तुम्ही तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा त्याचं की निदान होणं काय होतंय की गरजेचं आहे. जर तुमचं घरामध्ये जर ते बोरिंगचं पाणी की हार्ड वॉटर आहे जास्त किंवा आपलं जे तर स्लीप पॅटर्न किंवा सगळं लाईफस्टाईल सगळं हे जे आहेत, तर याला तुम्ही पहिले मॉनिटर करा, की कसं हे होतंय हळू-हळू. मग त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना व्हिजिट करून जे आहे तर त्यांना सांगा. कारण की प्रत्येकांना एवढा पण वेळ कधी भेटत नाही, की सगळं डिटेल कन्सल्टेशन होईल तिथे. सो तुम्ही जरी तुमचे हे लाईफस्टाईल असं-असं आहे, हे जरी समोरून सांगितलं रॅदर दॅन आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारण्या पहिलेच, तर दॅट विल बी मोर हेल्पफुल, की पटकन तुम्हाला काही उपचार देता येईल किंवा असं हे होतं. म्हणजे एक स्वतःचे ऑब्झर्वेशन्स ठेवले पाहिजे. येस, ऑब्झर्वेशन ठेवलं पाहिजे. करेक्ट. अँड जसं मगाशी आपला टॉपिक चालू होता, की स्मोकिंग वगैरे. तर स्मोकिंगद्वारा पण त्याच्यामुळे पण जे आहे तर जास्त हेअर फॉलचा प्रॉब्लेम होतो. एजिंग इफेक्ट वगैरे जे दिसतात वगैरे हे ते होतंच. पण हेअरचं जे आहे तर हे होतं. अगेन मेल्समध्ये जे आहे तर जे स्मोकिंगचा एक मेजर दुष्परिणाम जो आहे तर तो स्पर्म काउंट कमी करतं. तर त्यामुळे बरं. जे आहे तर तुम्ही एक राईट एजवरती त्याला स्टॉपच करून टाका, हेच माझं म्हणणं आहे. सर मग आता आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगानं हं. त्वचेच्या आणि केसांच्या संदर्भात अ, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? सो बेसिकली पहिलं जे आहे ते तुमचं स्किन टाईपनुसार तुम्ही तुमचं स्किन रुटीन निवडा. ते तुमच्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने त्याला हे घ्या. अँड सेकंड इज की काही पण तुम्हाला ॲडिक्शन असेल तर याच्यापासून तुम्ही त्याला लवकरात लवकर क्विट करण्याचं प्रयत्न करा. थर्ड इज की तुमचं वॉटर इनटेक चांगला ठेवा. बॉडीला हायड्रेटेड छान पद्धतीने ठेवा.
फ्रूट्स अँड चांगले असे नॅचरल गोष्टींचा इंटेक चांगला ठेवा. त्यानंतर जर आणि हां, स्टेरॉइड फ्री जे आहे किंवा असे जे दावा करणारे प्रोडक्ट आहे की एक 10 दिवसात रिझल्ट होईल, ते होईल. तर अशा गोष्टींच्या याच्यामध्ये पडू नका. हे काही कोणती कपड्याचं साबण नाही की वापरलं आणि ते डाग गेले. तर स्किन रूटीन जर तुम्हाला म्हणजे स्किनला तुम्हाला प्रॉपरली छान बनवायचं असेल, तर तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल तुमच्या रूटीनमध्ये. सो बी पेशन्स अँड म्हणजे कीप पेशन्स अँड बी कन्सिस्टंट. हे मला एक लास्ट वाक्य सगळ्यांना सांगणं आहे. सर खूप छान. तुम्ही आज इतकं सुंदर आणि सहज सोप्या भाषेमध्ये आज त्वचेच्या आणि केसांच्या ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये कॉमन असे ज्या गोष्टी आहेत, समस्या आहेत, त्यावर इतकं उत्तम मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले व्हाईट कोट डायलॉग्सच्या वतीनं मनापासून आभार. थँक्यू मॅम. तर मंडळी, आज आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्याच्या संदर्भातली सविस्तरपणे माहिती, जी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला समस्या जाणवतात त्याविषयीची अगदी सहज सोप्या भाषेत आपल्याला डॉक्टर संचित यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. असेच वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरचे उपचार, मार्गदर्शन आम्ही वेगवेगळ्या डॉक्टर्सचा घेऊन या खास सिरीजमध्ये येत असतो. आपल्याही अशा काही समस्या असतील आणि मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला विषय टाका. आम्ही तो घेण्याचा नक्की प्रयत्न करू. असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा. व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.